नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे या मापावरती। भास्कर दादांचं कमेंट आहे। ही पूर्ण उंची आहे 14, अपर चेस्ट आहे 37.5 म्हणजे 37.5, 39 ही फुल बस्ट आहे, 32 कंबर आहे, पुढचा गळा 6 आणि पाठीमागचा गळा 10, शोल्डर 14 आणि 17 आर्महोल आहे। आणि त्या दादांनी बाहीचं सुद्धा माप दिलेलं आहे। तर बाहीची कटिंग मी यामध्ये दाखवणार नाहीये। बाही आपल्याला सेम एकाच पद्धतीने सगळ्या बाह्या कटिंग करायच्या असतात, फक्त तुमच्या साईज नुसार घडी घ्यायची आहे बाहीची। तर आपले जे चॅनल वरती बाहीच्या कटिंगचे व्हिडिओ आहेत ते बघितले तरी तुम्हाला चालेल आणि त्यानुसार तुम्ही तुमची माप टाकून तुमची बाही कटिंग करून घेऊ शकता। यामध्ये बाहीची कटिंग वाढवली तर उगाच व्हिडिओ लेंदी होतो, म्हणजे वाढतो व्हिडिओचा टाइम आणि तुम्हालाच कंटाळवाणा वाटतो। त्यामुळे आपण बॅक साईडची आणि फ्रंट साईडची कटिंग बघणार आहोत। फ्रंट साईडला कटोरी कटिंग हवे त्यांना, तर सुरुवातीला एक सरळ रेष मारून घेते अगोदर मी। या रेघेवरती आपल्याला उंची टाकायची। उंची आहे 14, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। 1 इंच प्लस करून आपल्याला 15 वरती खूण करायचे। इथे आपल्याला रेघा ओढून घ्यायचे आहेत। आता दुसरी खूण आपल्याला करायची आहे अपर चेस्ट साठी 5.5 वर, कारण दोन्हीकडे डीप नेक आहे आपला। 5.5 वर सुद्धा एक रेघ ओढून घ्यायचे काटकोनामध्ये अशी। इथे टाकायचं आपल्याला अपर चेस्टचा चौथा भाग। अपर चेस्ट आहे 37.5, 37.5चा चौथा भाग येतो 9.25 आणि एक रेघ। 10 इंचाचा गळा आहे, त्यामुळे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचे। पुढे लूजिंग द्यायची गरज नाही। शोल्डर 14 आहे, तर 7 इंचावर खूण करायचे आणि 2 इंच मायनस करून 5 ची शोल्डर घ्यायचे। इथे सुद्धा 5 वरती आपल्याला खूण करून घ्यायचे, अर्धा इंच बाहेर एक खूण करून घ्यायचे। तिरकस लाईन ओढायचे मुंड्यासाठी। इथे या ठिकाणी आता मुंडा टाकून घेऊयात आपण। मुंड्याचा आकार दिलेला आहे 17, 17च्या निम्मे येतात 8.5, पाऊण इंच लूजिंग टाकलं तर 9.25 हा मुंडा भरला पाहिजे। या पद्धतीने टेप ओळवून तुम्हाला मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा आहे। हा परफेक्ट 9.25 वर बसलेला आहे। इथे आता कमरेचं माप टाकूया। कंबर 32 आहे, तर 8 अधिक 1 इंच तुमची असणार आहे टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा या खुणा आपल्याला रेगा मारून घ्यायचेत। ही बॅक साईडची कटिंग झालेली आहे। आता यामध्येच मी तुम्हाला अजून एका ताईची कमेंट ऍड करते। तर त्या ताईने कमेंट केलेली होती की 10 इंच गळा आणि 12 इंच गळा डीप असेल आणि 1.5 इंच शोल्डर पट्टी असेल, तर मग गळा रुंदी कशी कमी करायची। तर बघा, 10 इंच गळ्यासाठी तुम्हाला शोल्डर अशी ऍडजस्ट करून घ्यायचे आणि तुमचं 1.5 इंच जर शोल्डर पट्टी असेल तर तुम्हाला इथे पाऊण इंच प्लस करायचे आहे शिलाई मार्जिन साठी आणि 2.25 वर खूण करायचे। तर तुमची ही गळा रुंदी तुमची 2.25 राहिलेली आहे। 2.25 गळा रुंदी येणारच आहे। जरी 2.25 गळा रुंदी आली तरी शोल्डर पडणार नाही। आता या दादांची शोल्डर इथे तयार किती आहे, त्यामध्ये पाऊण इंच प्लस करून त्यांनी शोल्डर टाकून घ्यायचे। 12 साठी सुद्धा तुमचं असंच होणार आहे। जी पण शोल्डर तुमची आलेली आहे त्याच्यातून तुम्हाला 1.5 मध्ये प्लस पाऊण इंच शिलाई मार्जिन करून तुम्हाला टाकायची आहे शोल्डर पट्टी आणि जी पण राहणार आहे ती गळा रुंदी असणार आहे। गळा रुंदी मोठी झाली म्हणून तुमचा गळा पडणार नाही, शोल्डर पडणार नाही, कारण आपण ऑलरेडी इथे शोल्डर कमी करून घेतलेले आहे गळ्याच्या उंचीनुसार। तर चला, त्या ताईंचं पण याच व्हिडिओमध्ये उत्तर देऊन टाकलेलं आहे। त्या बघत असतील ताई तर या पद्धतीने तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता। गळा आपला 10, तर इथे 10.5 वर खूण करायचे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे 3 इंच 3.5 इंच तुमच्या आवडीनुसार इथे तुम्हाला रुंदी द्यायची अशी। 3 असो, 3.5 असो, 3.25 असो, तुम्हाला जेवढी आवडते किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला इथे गळा रुंदी द्यायची। पाठीमागे खाली इथे तुम्हाला शोल्डर स्लोप किती बसतोय बघायचं आहे। पट्टी अशी काटकोनामध्ये उभी करायची इथे बॅक साईडच्या मुंड्याला। या पद्धतीने
आणि जो पण शोल्डर स्लोप मिळतोय तेवढा शोल्डर स्लोप द्यायचा आहे। इथे सुद्धा तुम्हाला 1.5 इंच असं तिरकस यायचं आहे टक्स पर्यंत। इथे तुमची मध्यावर टक्स असणार आहे 1 इंच पूर्ण, या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा। तर तुमची ही टक्स अशी होणार आहे, अशी टक्स येणार आहे। हे सुद्धा तुम्हाला कटिंग करून काढायचं आहे, त्याच्याने खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग येते। तर याचं कारण मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, तर नेहमी सांगत बसून व्हिडिओची लेंथ वाढवायची नाही आपल्याला। इथे ही शोल्डर स्लोप सुद्धा असा कट करून काढायचा आहे। अशी ही तुमची बॅक साईडची कटिंग झालेली आहे। आता तुम्हाला याच्यावरून फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। तर तुम्हाला जसं आहे तसं तुम्हाला हा कागद छापून घ्यायचा आहे कटिंग करायचा अगोदर, आणि नंतर जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे। या साईडला शिलाई मार्जिन वाढवून घेतली तरी चालेल, आणि कटोरी ब्लाऊज आहे म्हणून नाही घेतली तरी चालेल। जर समजा तुम्ही कटिंग करायच्या अगोदरच शिलाई मार्जिन इकडे वाढवली तर कटोरी वाढवताना हुक पट्टीची शिलाई मार्जिन वाढवायची नाही। जसा आहे तसा तुम्ही हा छापून घेणार आहात। तर इथे मात्र हे तिरकस न छापता तुम्हाला ही लाईन सरळ करून घ्यायची। तर आता तुमचा छापलेला कागद या पद्धतीने येणार आहे। ही टक्स नसणार आहे तिथे, आणि हा गळा सुद्धा नसणार आहे। हे आतलं जे मार्किंग दिसतंय ते काहीच नसणार आहे। असा प्लेन कागद छापून येणार आहे तुमच्याकडे। वरचा हा शोल्डर स्लोप तुम्हाला कटिंग करतानाच कट करून टाकायचा आहे, म्हणजे तुमचा हा छापलेला कागद या पद्धतीने येणार आहे। असा छापून घ्यायचा आहे, बॅक पार्ट ठेवायचा आणि छापून घ्यायचा इथपर्यंत। या साईडला हुकाय पट्टीची शिलाई मार्जिन दिली असेल तर तुम्हाला नंतर शिलाई मार्जिन वाढवायची नाही। पुढचा गळा 6, आता इथे आपण 1.5 आणि 2.25 वरती कटिंग केलेली होती पाठीमागची। तर गळ्याला अशी खूण करून घ्यायचे, इथं सुद्धा खूण करून घ्यायचे। इथून खाली तुम्हाला 6 मध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 वर खूण करायचे। पुढच्या भागाला तुम्हाला या रेगेपासून पुढच्या रेगेपासून 2.5 इंचाची रुंदी द्यायची गळ्याला। पुढच्या भागाला जास्त रुंदी वाढवू नका, पसरट गळा होतो, किंवा वरती 3.25 आहे म्हणून इथे 3.25 दिलेत तरी सुद्धा चालेल, पण 3 पेक्षा जास्त गळा रुंदी वाढवू नका पुढच्या भागाची। आता हा बॉक्स असा तयार करून घेऊयात, आणि इथून हा गळ्याचा आकार झालेला आहे आपला। त्यानंतर आपल्याला इथून पॉइंट टाकायचा आहे, शोल्डरच्या मध्यावरती पॉइंट टाकायचा। इथे आपल्याला पॉइंट दिलेला नाहीये, तर आपण हे 39चा पॉइंट काढून घेऊयात। चौथा भाग येतो 10.15 आणि 1 इंच प्लस, तर 11.15 वरती पॉइंट आलेला आहे। इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची अशी। त्यानंतर याच्या खाली 2 इंच यायचंय, समांतर रेषा ओढायच्या 2 इंचावरती। अशा खुणा करून घ्यायच्या 2-2 इंचावर, आणि या 2 खुणा मिळून आपल्याला एक रेघ ओढून घ्यायचे। तर ही असणार आहे आपली क्रॉस पट्टी। इथून इकडे तुम्हाला हुकाय पट्टीच्या साईडला 1 इंच वरती जायचं, आणि असा हा क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा। आता या क्रॉस पट्टीवरती तुम्हाला 39 फुल बस्ट आहे, तर त्याचा 10वा भाग येतो। त्याला आपल्याला 39 ला 6 ने भागायचा आहे। 6 1 6, 6 7 42, 6 6 36, 3 उरतात। 6 त्रिक 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6.5 आलं। तर त्याच्यातून आपल्याला 1 इंच अर्धा इंच मायनस करायचे, वजा करायचे। आपली टोटल ही मूळ कटोरी 6 इंचावर येणार आहे इथे। आता इथे तुम्हाला काटकोनामध्ये सरळ रेघ ओढायचे, आणि नंतर आता हा पाठीमागचा मुंडा आहे तो असा सरळ करून घ्यायचा आहे। त्याच्या आतमध्ये तुम्हाला अर्धा इंच यायचं आहे। या पद्धतीने, आणि इथून हा तुम्हाला असा मुंडा छाटून घ्यायचा आहे। जास्त मुंडा छाटायचा नसतो डीप नेक साठी, या पद्धतीने छाटायचा आहे।
बघा पुढच्या भागाचा मुंडा तुमचा एवढाच छाटला जाणार आहे. असा मी डार्क करते. असा मुंडा छाटला जाणार आहे. आता तुम्हाला इथून असा 2 इंचावर खूण करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला 5 इंच, म्हणजेच काय, हा जो आकार गोल आलेला आहे तिथून आणि हा आकार या 2 इंचावरून तुम्हाला इथे मिळवायचा आहे. असा ही तुमची आलेली आहे मूळ कटोरी. या साईडला तुम्हाला अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हा तिरकस कट करायचा आहे साईड पार्ट. बघा इथून हा असा तिरकस कट करायचा फिटिंगच्या लाईनवरती अर्धा इंच वर. आता तुमचं बॅक साईडची कटिंग तुमची इथून 1.5 इंच वजा करूयात आपण. बॅक साईडची या साईडची उंची किती आली बघा, तुमच्याकडे कागद असणार आहे तर 9 आलेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी किती पाहिजे, तर बॅक साईड आहे 9 इंच. आता फ्रंट साईड किती इंच आला बघूयात. इथून इथे 6.5 इंच. 9 वजा 6.5 केले तर उरतात किती खाली 2.5 इंच. तर तुम्हाला ही 2.5 इंचाची क्रॉसपट्टी पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला या साईडला शिलाई मार्जिंग ॲड करायचे प्लस तुमचे अर्धा इंच, म्हणजे टोटल तुम्हाला 3 इंचाची टक्स पाहिजे, सॉरी क्रॉसपट्टी पाहिजे. तर इथे प्रॉपर तुमची 3 इंच असे घ्यायचे. तर इथे येणार आहे या साईडनी अर्धा इंच प्लस करून घ्यायची, अर्धा ते 1.5 इंच, अर्धा इंच घेऊयात. इथं आलं. मग तुमची ही क्रॉसपट्टी तुम्हाला वरच्या साईडनी या पद्धतीने अशी छाटून घ्यायची. तर ही जी खाली आलेली आहे ती क्रॉसपट्टी तुमची प्रॉपर बसणार आहे या कटिंगसाठी. मग ही कट करून बाजूला घ्या, साईड पार्ट सुद्धा कट करून बाजूला घ्या. मी पुसून टाकते आणि मूळ कटोरी फक्त ठेवते. आता आपल्याला बघा इकडे काय झालेलं आहे, शिलाई मार्जिंग आपण ऑलरेडी दिलेलं आहे. ओके, इथे शिलाई मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे असं. आता इथून खाली याचा मध्य काढायचा आहे, पॉइंटचा मध्य काढायचा आहे. 6 कटोरी आली मेन कटोरी, मूळ कटोरी. तिथून खाली 2 इंचावरती खूण करून घ्यायचे अशी आणि स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात अगोदर अशी खाली. याचा सुद्धा मध्य काढून आपल्याला ही जी स्ट्रेट लाईन आलेली आहे 2 इंचावरती समांतर, तिथे तुम्हाला आता बघा हे 38 आणि 39 आणि कंबर आहे 32. तर 39 आणि 32 मधला फरक बघायचा आहे 7.0. तर साधारण तुम्हाला 3.5 इंचाचा टक्स दिलेला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला इथे 1.5 ला 1 रेघ कमी अशी खूण करून घ्यायचे या 2 इंचाच्या रेघेवर. 1.5 ला 1 रेघ कमी अशी ही टक्सची रुंदी देऊन घ्यायची. तिथून आपल्याला ही टक्स अशी आखून घ्यायची. आता तुम्हाला इथे उंची टाकून घ्यायची आहे टक्सला. तर उंची कशी टाकायची, तर बसचा 10वा भाग येतो 3.9 वजा 1 इंच केले तर 2.9. तर 2.9 म्हणजे 3 ला 1 रेघ कमी. या साईडला सुद्धा 3 ला 1 रेघ कमी. तिन्ही टक्स वरती तुम्हाला मोजून टक्स टाकायचे 3 ला 1 रेघ कमी. आणि इथून तुम्हाला आता हे काटकोणामध्ये अशी रेघ ओढून घ्यायचे. आता इकडे कटोरी वाढवायची किती, तर आपला हा मूळ कटोरी 6 इंचाचे आहे तर त्याचा निम्मा येतो 3 इंच. तर इथे येणार आहे या साईडला सुद्धा 3 इंच. मूळ कटोरीचा मध्य घ्यायचा आहे 3 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग, याच्या पुढे शिलाई मार्जिंग ॲड करायचं नाही कारण इथे ऑलरेडी केलेली आहे आपण शिलाई मार्जिंग ॲड. आता ही शिलाई मार्जिंग, या शिलाई मार्जिंगला आपल्याला कटोरीला इथे वाढवून घ्यायचे आणि मूळ कटोरीला पहिली खूण मिळवायची अगोदर अशी आणि दुसरी त्याला समांतर काढून घ्यायची रेघा आणि या पद्धतीने तुम्हाला ही कटोरी इथे वाढवायची अशी. आता इथे बघा हा पार्ट जो आहे तो थोडा कमी पडत असेल तर ही तुम्हाला अशी खाली लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. पण इथून तुम्हाला शिलाई मार्जिंग सुद्धा ॲड करायचे आहे ते लक्षात ठेवा. अशी शिलाई मार्जिंग ॲड करायचे
खालच्या साईडला सुद्धा या पद्धतीने. तर अशी ही कटोरी आपली परफेक्ट कटोरी सुद्धा वाढवून झालेली आहे. सेम याच पद्धतीने कटिंग करा आणि परफेक्ट ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग घ्या. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, जितका शक्य होईल तेवढा शेअर करा, कारण खूप साऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना या बारीक सारीक टिप्स माहीत नसतात आणि परफेक्ट कटिंग जमत नाही. तर घरातून ज्या आपल्या माता भगिनी ब्लाऊज शिवत असतात त्यांना हा व्हिडिओ उपयोगी येईल, म्हणून शेअर करायला विसरू नका. आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला असेच डेलीचे ब्लॉग म्हणजे व्हिडिओ माझे कटिंगचेच असतात, ते तुमचे चुकणार नाहीत. आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.